हॅलो नाशिककर. तर व्हिडिओ बघण्याआधी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर इथे लगबग चालली होती नवीन मेंबरला घरी घेऊन येण्यासाठी. इथे सानूचे चाचू आणि सानूचे पप्पा सानूला खेळवत होते की पुढे जाऊन ती रडायला नको, म्हणजे गर्दीमध्ये रडायला नको. इथे पार्किंगमध्ये सगळे जमले आणि निघायच्या तयारीला लागले. तर आम्ही निघालो बॉईज टाऊनच्या ग्राउंडला, कारण शोरूमला गर्दी असल्यामुळे आणि गुढीपाडवा होता त्या दिवशी, त्यामुळे आम्ही या ग्राउंडमध्ये आमच्या फॅमिली मेंबरला घेऊन जाण्यासाठी आलो. इथे मामांनी आणि सगळ्यांनी मिळून रजिस्ट्रेशन केलं आणि पुढे बघू शकता तुम्ही नारळ सोलण्याची किती गंमत आली. अरे खूप कणून कुथून इथे नारळ सोलण्यात आलेला आहे. सोललं जाते प्रयत्न चालू आहे. झटपट पटापट. लक्ष्मी घर के अंदर प्रसन्न होके आएगी झटपट फटाफट. आता इथे आम्ही आमच्या फॅमिली मेंबरची पूजा करून घेतली आणि आमच्या फॅमिलीमध्ये तिचे आनंदाने स्वागत केले. आणि पुढे बघू शकता तुम्ही की जो सगळे ट्रेंड फॉलो करतात की फक्त उभं राहायचं आणि मागच्या मागे हा पडदा ओढला जातो, हे आम्हीही ट्राय केलं आणि आम्हीही तेच केलं. तर अशा प्रकारे आम्ही आमची गाडी घेऊन घरी निघणार होतो. तोपर्यंत त्यांची मोठी चावी आमच्या हातात देण्यात आली, म्हणजे मामाच्या हातात देण्यात आली. आणि इथे आमच्या लक्ष्मीच्या पावलाने गाडीवर छान असे लक्ष्मीसारखे पावलं उमटवले आणि सुंदररित्या ते पावलं तिथे उमटवले गेले होते. आणि आमची सानू अजिबात रडली नाही, हे आम्हाला फार कौतुक वाटलं. इथे तुम्ही बघू शकता पावलं किती छान उमटलेले होते. आणि हे झाल्यावर आम्ही परत आमच्या लक्ष्मीचे स्वागत ओझरच्या घरी, म्हणजे आमच्या आईदादांच्या घरी केलं आणि आमच्या लक्ष्मीचे पुन्हा एकदा स्वागत केले. तर आता भेटूया आपण पुढच्या मिनी व्लॉगला. तर नक्कीच बघा आमच्या साक्षी रणभोर या चॅनलला. बाय बाय.